मत्तयकृत सुवर्तमान अध्याय 8 वचन 23 पासून पुढे 27 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 11 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 10 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊ ऐका. मग तो तारवा चढल्यावर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटाने झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागी करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे. मग उठून त्याने वारा व समुद्र ह्यास धमकावले आणि अगदी निवांत झाली. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गेल्या 2026 वर्षाअगोदर ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगात होता, त्यावेळेस माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या द्वारे जागोजागी जाऊन परमेश्वराचा प्रचार करायचा, जागोजागी जाऊन देवाची सुवार्ता गाजवायचा. एक दिवस येशू ख्रिस्त समुद्र किनाऱ्यापाशी आला आणि तसाच येशू ख्रिस्त तारवामध्ये चढला आणि येशू ख्रिस्त तारवामध्ये चढल्यावर येशूचे 12 शिष्य देखील येशूच्या मागे तारवामध्ये चढले. आणि जसं तारू त्यांनी पुढे न्यायला सुरुवात केलं, तसाच येशू ख्रिस्त जाऊन वरामावर झोपी गेला. तारूच्या एका कोपऱ्यात जाऊन येशू ख्रिस्त झोपी गेला आणि शिष्य तारू पुढे ढकलत होते, तारू पुढे चालवत होते. आणि जसं तारू मध्यभागी आला, तसं समुद्रामध्ये असा वादळ उठला, असा वारा यायला सुरुवात झाला की त्या वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटा मोठमोठ्या उठून तारवावर आदळू लागले आणि समुद्राच्या पाण्याने तारू हे बुडायला सुरुवात झालं. आणि तारू ज्या वेळेस बुडत होता, त्यावेळेस शिष्यामध्ये खळबळ उडाली आणि शिष्य ओरडाओरड करू लागले. आणि शिष्य येशू ख्रिस्त जिथे झोपला होता तारवामध्ये, येशू झोपेत होता आणि लाटा अशा उठत होत्या की त्या तारवावर आदळत होत्या आणि तारू पाण्याने बुडायला लागलं होतं. पण तरी देखील येशू झोपेत होता. आणि अशा वेळेस शिष्य हे घाबरले आणि शिष्याने लाटांना पाहून, वाऱ्याला पाहून भीती मनात पैदा केली. विचार करायला सुरुवात केली की आता आपण या समुद्राच्या लाटांनी मरून जाणार. ह्या लाटा आपल्याला आता पाण्यामध्ये बुडवून टाकतील आणि आपला अंत होईल.
आपला नाश होईल. अशामुळे 12 शिष्य येशूकडे येऊन येशूला हात लावून जागे करून येशूला म्हणाले, प्रभूजी, अहो प्रभूजी, गुरुजी उठा, लवकर उठा, नाहीतर आपण सर्वजण मरून जाणार. येशू ख्रिस्ताला येशूचे शिष्य काय म्हणाले, लवकर उठा, नाहीतर तारूवर ज्या लाटा आदळत आहेत पाण्याच्या आणि वाऱ्याखाली आपला तारू इकडे तिकडे लोटले जात आहे, याच्याने आपण मरून जाणार. म्हणून तुम्ही झोपत का घेता? झोपेतून उठा आणि आम्हाला वाचवा. अशा वेळेस येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचा आवाज ऐकून येशू ख्रिस्त उठला आणि येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी लोकांनो, तुम्ही इतके भीतीने भरलेले कसे काय आहात? तुम्ही एवढे भित्र लोक कसे आहात? तुम्ही एवढी चिंता का करता की आपण या लाटाने मरून जाणार आहोत, हे पाणी आपल्याला मारून टाकणार आहे? अरे अल्पविश्वासी माणसांनो, येशू म्हणाला, अल्पविश्वासी, तुम्ही एवढी भीती का मनात घेतलेला आहे की हे लाटा आपल्याला मारून टाकतील? तुम्ही आपल्या मनात एवढी भीती का घेतलेला आहे की वारा आपल्याला मारून टाकेल? येशू उठला आणि वाऱ्याला अगोदर त्यांनी काही सांगितलं नाही, लाटांना पण आणि समुद्राला पण अगोदर काही सांगितलं नाही. येशू उठल्यास त्यांनी या शिष्यांना म्हणाला, 12 शिष्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी लोक, तुम्ही इतके भित्र कसे काय? तुमचा विश्वास कुठे आहे? तुमच्या सोबत मी असताना पण असा विचार कसे काय करता की आपण सर्वजण मरून जाणार आहोत? अरे अल्पविश्वासी. आणि असं सांगून त्यानंतर येशू ख्रिस्ताने शिष्यांसमोर सांगण्याचं बंद केलं आणि समुद्राला खवळताना पाहून, वाऱ्याला येताना पाहून येशू ख्रिस्त म्हणाला, हे वाऱ्या चुप, हे खवळलेला समुद्रा चुप. त्याच क्षणी वारा आणि समुद्र पण येशूचा ऐकून जागच्या जागी खाली पडला आणि शांत म्हणजे निवांत झाला. येशू त्या खवळणाऱ्या समुद्राला आणि खवळणाऱ्या लाटांना काय म्हणाला, हे खवळणाऱ्या लाटा आणि हे खवळणाऱ्या समुद्रा, मी तुला म्हणतो खाली पड. त्याच क्षणी त्या समुद्राने पण येशूचं ऐकलं आणि तो समुद्र शांत झाला आणि जणू काय एक पण लाट आसपास दिसली नाही. आणि जो सुसाट्याचा वारा उठला होता समुद्रात, त्या वाऱ्याने पण येशूचं ऐकलं. येशू म्हणाला, चुप. येशू काय म्हणाला, हे खवळणाऱ्या समुद्रा आणि हे येणाऱ्या वारा, मी तुला म्हणतो गप्प बस. त्याच क्षणी येशूचा आवाज ऐकून तो येणारा वारा पण जागच्या जागी थांबला आणि खवळणारा समुद्र पण येशूचा आवाज ऐकून जागच्या जागी खाली बसला, थांबून गेला. आणि लोक जे 12 शिष्य होते ते वाऱ्याला थांबलेला पाहून, समुद्राला निवांत होताना पाहून, शांत होताना पाहून हे शिष्य 12 एवढे घाबरले, एवढे बिहाले की त्यांनी समुद्राला जागच्या जागी खवळताना जे पाहिलं होतं आणि नंतर येशू म्हणाला, चुप, समुद्रा खवळू नकोस. त्याच क्षणी तो समुद्र पण खाली बसला, लगेच शांत झाला. हे शिष्याने डोळ्याने पाहिलं म्हणून शिष्य एवढे भीतीने भरले की लाटामुळे जी भीती त्यांच्यात आली होती ना, ती त्यांच्यात कमी भीती होती. समुद्रामुळे जी भीती आली होती ना त्यांच्या मनात, ती त्यांच्यामध्ये कमी भीती होती. पण येशूने वाऱ्याला आणि समुद्राला आज्ञा दिली आणि सांगितलं, गप्प बसा. त्याच क्षणी वाऱ्याने आणि समुद्राने पण येशूचं ऐकलं आणि ते निवांत झालं. हे पाहून शिष्य एवढे घाबरले, एवढे बिहारले की ते आप
आपणामध्ये चर्चा करू लागले, गोष्टी करू लागले की हा कसल्या प्रकारचा माणूस आहे. ते काय बोलले, 12चे 12 शिष्य आपस मध्ये खुशाखुशी करू लागले. अरे हा मनुष्य आहे तरी कोण आणि कसल्या प्रकारचा हा मनुष्य आहे की तो म्हणाला समुद्रात चुप, वाऱ्यात चुप. त्यासाठी वाऱ्याने पण त्याच्या ऐकलं आणि समुद्राने पण त्याच्या ऐकलं. हा माणूस आहे तरी कोण आणि कसल्या प्रकारचा व्यक्ती आहे. आणि हे पिहाले, घाबरले की हा व्यक्ती तरी कसा आहे की समुद्र पण त्याचा ऐकतो आणि वारा पण त्याचा ऐकतो. त्या ठिकाणी जर मी असतो ना तर मी शिष्यांना म्हणालो असतो, हा साधा व्यक्ती नाही आहे, त्या वाऱ्याचा आणि समुद्राचा निर्माण करता देवा. आणि असल्यामुळे वारा पण त्याचा ऐकेल आणि समुद्र पण त्याचा ऐकेल आणि लाटा पण त्याचा ऐकतील, कारण त्यानेच हे सर्व जग निर्माण केलेलं आहे. आणि हे जग आपोआप उठून शिष्यांवर संकट आणेल तर त्यांचा जो निर्माण करता आहे तो गप्प राहील का. शिष्यांची परीक्षा पण होती. शिष्य काय करतात, पण शिष्य घाबरले लाटांना पाहून, शिष्य घाबरले समुद्राला खवळताना पाहून की अरे एवढासा तारू आता बुडून जाईल आणि आपण सर्वजण मरणार. पण जो पाण्यावर चालणारा प्रभू तो त्या तारवात आहे तर ते तारू कसं बुडेल. जो प्रभू जुन्या करारामध्ये एलिसाच्या द्वारे, एलियाच्या द्वारे असे चमत्कार करू शकतो की कुऱ्हाड लोखंडाची आत बुडलेली होती. ती लोखंडाची कुऱ्हाड बाहेर काढण्यासाठी एक काठी टाकण्यात आली आणि ती काठी आत गेली आणि लोखंडाची कुऱ्हाड पाण्यावर तरंगली. तो परमेश्वर काही कमजोर आहे का? नाही. तो परमेश्वर ज्या वेळेस शिष्यांच्या बरोबर होता एवढंच की माणसाच्या रूपात आला होता. तो आहे प्रभू येशू. हालेलुया, 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 हालेलुया. येशू ख्रिस्त उठल्यानंतर काय म्हणाला, अरे भित्र कशाला बनला, तुम्ही घाबरता कशाला, तुम्ही अल्पविश्वासी कशाला बनता, म्हणजे अविश्वासी कशाला बनता. मी तुमच्या सोबत आहे, येशूचं सांगणं आहे, मी तुमच्या बरोबर आहे, तरी पण तुम्ही भित आहात, तरी पण घाबरत आहात. शेवटी त्या शिष्यांचा विश्वास वाढावा तर येशू ख्रिस्ताने शिष्यांना तर गप केलंच, पण येशूने असा चमत्कार केला की खवळणाऱ्या समुद्राला पण कान फोडले आणि समुद्राने पण येशूचं ऐकलं. आणि तो समुद्र त्यावेळेस म्हणाला असेल, माझा निर्माण करता जर मला गप बसायला सांगतो तर मला खवळून इतकी सर्दी करून चालणार नाही. तो समुद्र पण येशूचं ऐकून गप बसला, तो न दिसणारा वारा पण येशूचं ऐकून गप बसला. तेव्हा शिष्य घाबरल्याने म्हणाले, हा माणूस कोणत्या प्रकारचा आहे की समुद्र आणि वारा पण याचं ऐकतो. जर मी त्या ठिकाणी असतो ना तर मी सांगितलं असतं, वारा का ऐकणार नाही, कारण वाऱ्याचा निर्माण करता आणि समुद्राचा निर्माण करता आणि मनुष्याचा निर्माण करता हाच तो प्रभू येशू आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियांनो, याच वाऱ्यासारखं आणि याच लाटांसारखं आपल्यावर पण काही संकट येतात. त्यावेळेस संकटाच्या समयी आपण पण घाबरतो आणि काय म्हणतो माहित आहे, प्रभू मला वाचव, नाही तर आता मी मरून जाईन. अरे जो प्रभू स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता देव, ज्याला आपण प्रभू मानलंय, ज्याच्यावर आपण विश्वास केलाय, तो भले आजच्या वेळेस आपल्या नजरेसमोर दिसत नाहीये तर काय होतो, पण जर तुम्ही त्या प्रभूवर विश्वास केलेला आहे की तो येशू आज पण जिवंत आहे, तर संकटाच्या समयी तुला समोर तो दिसला नाही ना तरी अविश्वासी बनू नकोस. तुझ्या पाठीशी तो 100% उभा आहे आणि तो तुला सांगेल, बेटा तुला मी बुडू देणार नाही. 12 शिष्य बुडले का त्या समुद्रात? नाही. का बुडले नाही त्याला मोठं कारण आहे, कारण त्या होडीत
बसणारा साधा व्यक्ती नव्हता, त्या समुद्राचा पण निर्माण करणारे होता. ते समुद्र काय बोलवेल त्याला, त्या समुद्राची काय मजा आहे की त्या परमेश्वराला ते बुडवेल. आज ज्या येशूवर तुम्ही विश्वास केलाय, हा येशू तुम्हाला एक चेहऱ्याने साधा दिसतोय, कारण तो माणसाच्या रूपात ज्या वेळेस आला त्यावेळेस असा चेहरा धारण करून या जगात आला. पण आज तुम्ही या चेहऱ्यावर विश्वास करताना की येशू प्रभू आहे, त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली त्या अग्निशाली रूपावर पण विश्वास करता. आणि ज्या वेळेस तुम्ही येशूवर विश्वास करता त्यावेळेस विश्वासामध्ये चालताना तुमच्यावर संकट येणार, तुम्हाला पण बुडवण्याचं शैतान काम करेल आणि संकट आणून तुम्हाला देवापासून दूर करण्याचा पण शैतान मजाक करेल. त्यावेळेस तुम्ही कधी अविश्वासी बनू नये. नाहीतर तुम्ही सांगाल, अरे आता माझ्यावर एवढं मोठं संकट आलंय की चार बाजूने आलंय, इकडनं पण आलंय, इकडनं पण आलंय, इकडनं पण आलंय, इकडनं पण आलंय, मी जाऊ तर कुठे जाऊ, माझा प्रभू मला दिसत नाहीये. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. जो विश्वासामध्ये स्थिर राहतोय त्याने हे उदाहरण ऐकून या उदाहरणाप्रमाणे आपलं स्वतःचं जीवन करावं. एक व्यक्ती होता माझ्या प्रियांनो, आणि या व्यक्तीने ज्या वेळेस प्रभू येशूवर विश्वास केला त्यावेळेस त्याच्या घर परिवारातून ह्याला विरोध झाला. आणि त्याचं घर परिवार त्याच्या विरुद्ध असं बोलू लागला की तो आपला प्रभू नाही, तो येशू आपला देव नाहीये, आपण नास्तिक लोक आहात. आणि त्या येशूवर तू विश्वास केलास. त्याच्या घरच्या लोकांनी त्या व्यक्तीला, त्या भावाला सांगितलं, जर तू येशूला मानत असेल तर तुला जागा जमीन मी देणार नाही. त्याच्या घरातल्या लोकांनी सांगितलं. त्यावेळेस त्या व्यक्तीकडे दोन ऑप्शन होते, येशूला सोडायचं की घराला आणि घरातल्या लोकांना सोडायचं. या व्यक्तीने बराच वेळ विचार केल्यानंतर या व्यक्तीला प्रभू म्हणाला, बेटा मला सोडलास आणि जर पापात गेलास तर एक दिवस तुझा आयुष्यभराचा नाश होईल, पण तरी पण मी तुझ्यावर सोबतो, देव त्याला म्हणाला. त्यावेळेस या भावाने एक निर्णय घेतला की मला घर नको, मला प्रभू पाहिजे, मला घर नको, मला प्रभू पाहिजे. आणि या व्यक्तीने स्वतःचं घर सोडलं आणि हा बाहेर निघाला. त्याच्या अंगात जेवढे कपडे होते तेवढंच होतं आणि त्याच्याकडे बायबल होतं. हा व्यक्ती निघाला. काही दिवस अशी एरिया तो चालला की जाता जाता त्याचे कपडे फाटले. त्याच्याकडे एक टाइमाचं अन्न राहिलं नाही खाण्यासाठी. हा भीक मागून खाऊ लागला. एक दिवस हा व्यक्ती पूर्णपणे कंगाल झाला. त्यावेळेस हा व्यक्तीला असं दुःख वाटलं की मी देवाला पकडून फार मोठं गुन्हा केलं. आणि हा व्यक्ती एका ठिकाणी लढायला लागला. त्यावेळेस या व्यक्तीला प्रभू म्हणाला, मुला तू का लढतोस? हा म्हणाला, तू मला सोडलं म्हणून मी लढतो. तू माझ्या बरोबर मला दिसत नाहीयेस. मी तुला स्वीकारलं, तू मला पाहिजे म्हणून मी माझं घर सोडलं, पण तू मला साथ का देत नाहीयेस? प्रभू म्हणाला, बेटा मी तुला दिसत नाही तर असा नको विश्वास करू की मी तुझ्या सोबत नाही, मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा हा व्यक्ती म्हणाला, जर तू माझ्या सोबत आहेस तर मला चिन्ह तर दे काहीतरी. त्यावेळेस हा व्यक्ती एका वालूवर होता. समजतं? एका वालूवर होता, माती ठिकाणी होता. आणि हा व्यक्ती ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणातून या व्यक्तीला 2 पाऊल प्रभूने चालायला सांगितलं. हा व्यक्ती 2 पावलं चालला. त्याच क्षणी त्या व्यक्तीची 2 पावलं जमिनीवर सापली आणि त्याच्या मागे अजून 2 पावलं सापली. ती प्रभूची होती. आणि थोड्याच वेळाने प्रभू त्याला म्हणाला, मागे वळून तुझी पावलं बघ आणि तुझ्या पावलाच्या साईडला माझी पण पावलं मी तुला दाखवते. ती पावलं बघ, माझी पावलं वाळूवर सापलेली आहेत आणि तुझी पण सापलेली आहे.
काय झालं? या व्यक्तीने जेव्हा मागे पाहिलं तेव्हा खरोखर त्याची पावलं पण त्याला सापलेली दिसली आणि परमेश्वराची 2 पावलं त्याला सापलेली दिसली. आणि हा व्यक्ती खुश झाला की माझ्या घरातल्या लोकांनी सोडलं तर काय होतं, पण माझ्या बरोबर प्रभू आहे. मला दिसत नाही पण त्याची पावलं माझ्या मागे आहेत आणि मला आनंद वाटतोय की प्रभू माझ्या सोबत आहे. पुढे काय झालं? वालू संपली आणि खडकाला जागा आली, दगडांची जागा आली, काट्यांची जागा आली. यानी की मोठी परीक्षा आली त्याच्यावर. त्याची स्थिती अजून खराब होत गेली. आणि जेव्हा तो खडक मार्गातून चालत होता त्यावेळेस त्याचीच फक्त 2 पावलं त्याला दिसायला लागली. काट्यांच्या मार्गावर तो चालत असताना फक्त त्याचीच 2 पावलं दिसायला लागली, पण परमेश्वराची पावलं त्याला दिसत नव्हती. आणि त्याने परत लढायला सुरुवात केलं की परमेश्वर कुठे आहे. वालूच्या जागेवर जेव्हा मी चालत होतो तेव्हा माझा परमेश्वर माझ्या सोबत होता आणि आता मी काट्याच्या मार्गावर आणि दगडाच्या मार्गावर चालायला लागलो तर मला फक्त 2च पावलं दिसत आहेत आणि परमेश्वर कुठे आहे. अर्ध्या वाटेला मला सोडून गेला तो. हा व्यक्ती परत लढायला लागला आणि एवढा लढायला लागला की तो म्हणाला, प्रभू तू कुठे आहेस? ओ प्रभू तू कुठे आहेस? त्यावेळेस प्रभू म्हणाला, मी तुझ्या सोबतच आहे. त्यावेळेस हा व्यक्ती म्हणाला, जर तू माझ्या सोबत आहेस तर तुझी पावलं मला का दिसत नाहीयेत? तुझी पावलं का दिसत नाहीयेत? तेव्हा प्रभू म्हणाला, ही 2 पावलं तुला वाटतात की तुझे आहेत? नाही बेटा, ही 2 पावलं सापायला लागलीत ना, ही माझी आहेत. तो म्हणाला, मग मी कुठे आहे? प्रभू म्हणाला, तू माझ्या खांद्यावर बसलेला आहेस आणि मी तुला काट्याच्या वाटेतून आणि दगडाच्या वाटेतून घेऊन पुढे चाललेला आहे. आणि जी 2 पावलं आहेत ना, ती पावलं तुझी नाहीत, ती पावलं माझी आहेत. म्हणून तर तुला काही इजा होत नाहीये, तुला काही दुखत नाहीये, कारण सर्व काट्यांचा मार आणि दगडांचा मार मी खाल्लेला आहे माझ्या पहाला आणि तू माझ्या खांद्यावर बसलेला आहेस. बेटा, सगळं जग सोडेल पण मी तुझा बाप आहे, तुला सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याच प्रकारे माझ्या प्रियांनो, आज आपण पण प्रभूवर विश्वास केलेला आहे, भरोसा केलेला आहे. आपण अंतःकरण देवाला देऊन टाकलेला आहे. आपलं हृदय परमेश्वराला आपण समर्पित केलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपण विश्वासात चालायला सुरुवात होतो त्यावेळेस शैतान आपली छोटी मोठी परीक्षा पाहण्यासाठी आपल्याकडे येतो आणि परीक्षा पाहताना छोटी मोठी बिमारी आपल्या जीवनावर यायला सुरुवात करतो. एक वाऱ्या प्रकारे, एक लाटा प्रकारे आणि खवळणाऱ्या समुद्रा प्रकारे. त्यावेळेस आपण एवढे भीतीने भरतो की कदाचित मी असे आजारात मरून तर जाणार नाही. असा जेव्हा विचार कराल ना तेव्हा देव तुम्हाला अल्पविश्वासी सांगेल. जसं शिष्यांना म्हणाला, अरे अल्पविश्वासी लोकांना, तुमचा विश्वास कुठे आहे? तुमच्या सोबत मी आहे तरी पण असा विचार केला की आम्ही बुडून जाणार नाही, मरणार. समजतं मी काय म्हणतोय? तुम्ही अल्पविश्वास करू नका. त्या शिष्यांसारखा आज बोलू नका की माझ्या जीवनावर संकट आहे तर मी मरून जाईन, माझ्या जीवनावर बंधन आहे तर मी मरून जाईन. कधी सांगू नका. कोणी असा विचार करू नका की मला हे दुखलं, मला ते दुखलं, मी मरून जाईन. प्रभू तुम्हाला सांगेल, अल्पविश्वासी माणसा, अल्पविश्वासी बहीण, तुला विश्वास नाही का माझ्यावर? प्रभू आज पण सांगेल तुम्हाला की मी तुझ्या सोबत आहे. तू माझ्यावर विश्वास केलेला आहे. संकट तुला बुडवायला लागलंय तर तुला वाटतं की मी तुला सोडलंय. अरे अविश्वास कशाला करतोस? विश्वासात राह. प्रभू तुम्हाला सांगतो आज. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक सुंदर साक्ष आहे माझ्या प्रियांनो. जोन ओस्टीन नावाचा जो एक सेवक आहे, हा आंतरराष्ट्रीय देवाचा सेवक आहे. आणि जोन
ओस्टियन नावाचा जो सेवक आहे, हा सेवक देवाच्या प्रभावी सामर्थ्याने भरलेला राहायचा. आणि याच्याकडे देवाचं किती मोठं सामर्थ्य होतं माहित आहे? एखाद्या बिमारी व्यक्तीला तो म्हणायचा आहे, खाटेवरून उठ आणि माझ्याकडे चालत ये. तर त्याच क्षणी त्याचा आवाज जसा त्या व्यक्तीच्या कानात पडायचा, त्याच क्षणी तो खाटेवरून उठून जोनकडे यायचा. एवढं प्रभावी सामर्थ्य या जोन नावाच्या देवाच्या सेवकात होतं. आणि हा आंतरराष्ट्रीय व्यक्ती जर कुठे एखाद्याने मीटिंग लावली, तर एखाद्या लंगड्या माणसाकडे त्याला जायला लागत नसायचं. तो ज्या मंचावर आहे ना, तिकडनं सांगायचा, चल लंगड्यापणातून बरा हो आणि माझ्याकडे चालत ये. तो व्यक्ती तिकडेच बरा होऊन धावत ये असा. एवढं प्रभावी सामर्थ्य होतं. एक दिवस या जोन ओस्टियन नावाच्या देवाच्या सेवकाची शैतानाने मोठी परीक्षा पाहायला सुरुवात केली. आणि एवढी मोठी परीक्षा या व्यक्तीची झाली की याच्या बायकोला शैतानाने मोठ्या बिमारीत पाडलं. तिचं नाव डोडी. काय नाव? डोडी. आणि या डोडीला, जोनच्या पत्नीला शैतानाने अशा बिमारात बांधलं की ज्या वेळेस तिचं शरीर दुखत होतं, हे शरीर हॉस्पिटलमध्ये डोडी घेऊन गेली. तेव्हा डॉक्टरांनी चेक केला आणि डॉक्टर म्हणाले की तुमच्या रक्तामध्ये कॅन्सर झालेला आहे. काय? कॅन्सर. हालेलुया, हालेलुया. इतका मोठा देवाचा सेवक जो जोन म्हणायचा लंगड्या माणसाला की उठ आणि चाल, तो व्यक्ती चालायचा त्याच्या सफरावरून. या व्यक्तीची शैतानाने किती मोठी परीक्षा घेतली माहित आहे? त्याच्या पत्नीला बिमार केला आणि रक्तामध्ये कॅन्सर करून टाकला. आणि कॅन्सरची बिमारी झाल्यावर डोडी खुद्द एक नसपण होती. समजतं? या देवाच्या सेवकाची बायको नसतं पण काम करायची. यानी की बिमारी लोकांवर इंजेक्शन लावायची. खूप डॉक्टर पण होते. पण मोठ्या डॉक्टरांनी जेव्हा हिच्या शरीराला चेक केलं, तेव्हा डॉक्टर म्हणाले तुला कॅन्सर झालाय आणि साधा झालेला नाहीये, तुझ्या रक्तात झालाय आणि तू मरून जाणार. म्हणून आता जेवढे दिवस आहेत तेवढे खुशी खुशी जग. पण तरी पण आम्ही इलाज चालू करतो. 1-2 महिन्याने हा इलाज संपल्यानंतर एका परत शिफ्ट करू आपण. डोडीने काय केलं? इंजेक्शन चालू केली, गोळ्या चालू केल्या. कॅन्सरच्या बिमारीला दूर करण्यासाठी रेग्युलर दवाई वापरली. परंतु ज्या दिवशी तिचा रिपोर्ट आला, तेव्हा त्या रिपोर्ट मध्ये डॉक्टर म्हणाले की डोडी, तुला सांगण्यासाठी मला फार दुःख वाटतं, कारण कॅन्सरची बिमारी गेलेली नाही, आज पण तुझ्या शरीरात आहे आणि तू 2-3 दिवसांनी मरून जाशील. किती? 2-3 दिवसांनी मरून जाशील. हालेलुया, हालेलुया. आणि डोडी घाबरली. जोन या देवाच्या सेवकाने त्या डॉक्टरला सांगितलं की हिला सुटी द्या, हॉस्पिटल मधून सुटी द्या. देव त्याच्या चमत्काराने हिला बरं करेल. आणि ज्या वेळेस डोडी घरी आली, त्या वेळेस या जोनने प्रभू येशूच्या नावाने आज्ञा दिली आणि सांगितलं तुझ्या शरीरातून कॅन्सरची बिमारी निघून जाऊ. पण काय झालं? 2-3 दिवसांनी परत चेक केलं, त्रास तर चालूच होता. इकडे दुखायचं, तिकडे दुखायचं, ही बिमारी चालूच होती. 2-3 दिवसांनी परत चेक केलं, पण कॅन्सर काही गेला नाही शरीरातून. 2-3 दिवस पार झाला. पण या बाईच्या बुद्धीत विचार होता की मी मरून जाईल, कॅन्सर माझ्या शरीरात आहे, अशा वेळेस शैतान सोडत नव्हता. एक दिवस जोनने तिला विचारलं, डोडी तुझ्या शरीरात कुठे दुखतं? डोडी म्हणाली दुखत कुठे नाही, पण बुद्धीत विचार आहे की मी मरून जाईल कॅन्सरच्या बिमारीत. जोनने सांगितलं तुझ्या डोक्यावर हात ठेव, मी आज्ञा देतो येशूच्या नावात. आणि काय केलं?
जोडणी परत आज्ञा दिली की तुझ्या बुद्धीतला सर्व कॅन्सर निघून जाऊ आणि विचार बंद हो. आणि त्यानंतर त्यांनी चेक पण केलं नाही. असं होऊन 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले. डॉक्टर म्हणाले होते 3 दिवसात मरून जाशील. 3रा महिना आला, 4था महिना आला, असं करून 1 वर्ष गेलं. त्यानंतर 2रं वर्ष लागलं आणि 2ऱ्या वर्षात ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस त्यांना कळलं की माझ्या रक्तातला कॅन्सर प्रभूने काढून टाकला आहे. डॉक्टर म्हणाले 3 दिवसात मरून जाल. प्रभूने 2 वर्ष जिवंत ठेवला आणि 2 वर्षानंतर खुशखबरी दिली. ज्यावेळेस परत डॉक्टरांनी चेक केलं त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की तुझ्या शरीरातला कॅन्सर तुझ्या रक्तातून उखडून निघून गेलेला आहे. आता तुला काही चिंता करण्याची गरज नाही. म्हणून मी म्हणतो ज्याच्या बरोबर प्रभू आहे त्याला चिंता करण्याची गरज नाही. तो समुद्राच्या लाटाने घेरला असेल किंवा किती मोठ्या संकटाने अडकलेला असेल, पण जर त्याच्यासोबत प्रभू आहे तर तो संकटाशी तो लढा करणार नाही. संकटाशी त्याचा देव म्हणजे प्रभू येशू लढेल आणि संकटाला तुमच्या पायाखाली ठेवून. हालेलुया.